त्याच्यामध्ये काय राहते एबीसीडी दिली जाते, 5 असे गट असतात. ठीक आहे, तिथून पहिले 5, नंतरचे 5, त्यानंतर अजून 5. ठीक आहे, त्यानंतर अजून 5चा एक गट आणि झेड जनरली देत नाही, 5चे गट्टे पडतात. लक्ष द्या. आता यात काय करायचं आपल्याला, या अक्षर मालिकेतील मधोमध असलेले अक्षर, मधोमध असणारा अक्षर म्हणजे इकडून 5चे 2 गठ्ठे सोडले आपण, हा एक गठ्ठा आणि दुसरा हा एक गठ्ठा सोडला. ठीक आहे, तसंच इकडून पण एक गठ्ठा सोडायचा, 5चा एक सोडला आणि 5चा एक सोडला. तर मधात हे अंक यायला लागले किती 5, तर इकडून एक सोडला, इकडून एक सोडला, इकडून मधात कोण आला रे? यम. एवढं कळतं की आपल्याला मधोमध असणारा अक्षर यम आहे. आता यम आणि एक्स म्हणजे हा. ठीक आहे, मग आता यम आणि एक्स जे आहे त्याला आपण सर्कल करूया. हे झालं यम आणि हे झालं एक्स. त्यांनी प्रश्न विचारला याच्या मधोमध किती अंक आहेत. ओके, यम आणि एक्स याच्या मधोमध किती अक्षर आहेत? तर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि किती आहे? 10. तर मग अशा पद्धतीने आपल्याला हे करता येईल. त्यानंतर बघा दुसरं, तिसरा प्रश्न आहे की दिलेल्या अक्षर मालिकेत डावीकडून 8व्या अक्षराच्या उजवीकडील 11व्या अक्षराच्या डावीकडील 15व्या अक्षर कोणते? प्रश्न फार कॉम्प्लिकेटेड वाटते. दिलेल्या अक्षर मालिकेतील डावीकडून 8, पहिला प्रश्न घ्यायचा डावीकडून. आता हा भाग झाला उजवा, हा भाग झाला डावा. ठीक आहे, लक्षात येतं. डावीकडून 8वा अक्षर शोधणे म्हणजे पहिल्यांदा आपण करायचं 1 2, डावीकडून 8 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. कोण आलं? या 8व्या अक्षराच्या उजवीकडील 11वे, याच्या उजवीकडील 8व्या अक्षराच्या उजवीकडील 11वे, 8व्या अक्षराच्या उजवीकडील 11वा अक्षर करायचं. बरोबर आहे, उजवीकडील म्हणजे इथून एक धरायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. 11वा अक्षर कोण आलं? यस. ओके, आणि मग आता 11व्या अक्षराच्या 11व्या अक्षराच्या डावीकडील 15व्या, 11व्या अक्षराच्या डावीकडील 15व्या, या अक्षराच्या डावीकडील 15व्या कोणतं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. कोण आलं 15व्या नंबरला? डी. काय झालं हे? 15वा अक्षर. ठीक आहे, कळलं. त्यानंतर बघा आता दिलेल्या अक्षर मालिकेतील 1 9 12 20 25 या क्रमांकाची अक्षरे घेऊ एका देशाचे नाव तयार होते. या नावातील मधले अक्षर कोणते आहेत? ठीक आहे, आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25. ठीक आहे, तर याच्यातला 1 नंबरचा अक्षर कोण आहे? ए. 1 नंबरला कोण आहे? ए. 9 नंबरचा अक्षर कोण आहे? आय. ठीक आहे, त्यानंतर 12 नंबरचा अक्षर कोण आहे? एल. कोण आहे? एल. त्यानंतर 20 नंबरचा अक्षर कोण आहे? टी. कोण आलं? आणि 25 नंबरचं वाय. आता याच्यापासून इटली नावाच्या देशाचं नाव आहे. कोणतं? इटली. त्यांनी विचारलं मधातला अक्षर. मधातला अक्षर कोण आहे? ए. मधातला अक्षर लक्षात येतंय कसं आहे ते? ओके, नेक्स्ट. त्याच्यानंतर बघा एम एन डब्ल्यू व्ही व्ही एन एम एम डब्ल्यू व्ही व्ही एम जी एन एम डब्ल्यू एन एम यावरील अक्षर मालिकेतील मध्यभागी असलेल्या अक्षराच्या डावीकडील 5व्या अक्षरापासून मोजल्या उजवीकडील नवे अक्षर कोणते? आता
या अक्षर मालिकेत मध्यभागी असलेले अक्षर पहिल्यांदा शोधायचं. कसं मध्यभागी असलेलं अक्षर कसं शोधायचं आपण? पहिल्यांदा लक्षात ठेवायचं किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19. अक्षर 19 आहे, बरोबर आहे. थोडंसं आपण बघू, जर 18 जर असले तर 2 जर तुकडे काढले तर 9 अक्षरे आहेत, बरोबर आहे. मग इकडून 9 अक्षर जर आपण हे केले, बरोबर आहे, एवढे इथपर्यंत 9 आणि इकडून हे इथपर्यंत 9 व्हायला 9 आणि 9 18, 18 आणि हे 19, 9 आणि 9 18 आणि हे एक काय आहे 19. लक्षात यायला लागलं. 9 9 आणि हे एक काय आहे इकडले 9 इकडले 9 9 18 18 आणि मधात काय अक्षर 19 आता मधातला अक्षर कोण सापडलं आपल्याला? W W सापडला. मधातला अक्षर कोण आहे? W. या अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर, या अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर, ठीक आहे. आणि या अक्षरापासून उजवीकडील नवे अक्षर, या अक्षरापासून उजवीकडील नवे अक्षर म्हणजे कोणते? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. कोणते आलं?